गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। डोसा खाणं 2 चिमुकल्या मुलींच्या जीवावर बेतल्याचा आरोप होतोय, तर पालकांवर उपचार सुरू आहेत। काय नेमकं प्रकरण पाहूयात। खरंच डोस्यानं घेतला 2 चिमुकल्या मुलींचा जीव। डोसा बाधला, विषबाधा झाली की घातपात। 2 मुली दगावल्या, आई वडील वाचले, गूढ वाढलं। विमा एजंट पती विमल प्रजापती, गृहिणी पत्नी भावना हे दाम्पत्य, त्यांच्या मिश्री आणि राहा अशा 2 गोड चिमुकल्या लेकी। या सुखी कुटुंबाला कुणास ठाऊक कुणाची दृष्ट लागली। या कुटुंबावर शोककळा बसली आणि त्याला कारण ठरलं डोसा। गुजरातच्या अहमदाबाद मधील या घटनेनं सगळेच हादरून गेले। विमलने एका डेअरीतून डोस्याचं तयार पीठ आणलेलं। डोसे खाल्ल्यानंतर चौघांचीही तब्येत बिघडली। सगळ्यांना उलट्यांचा त्रास झाला। त्यावेळी 3 महिन्याच्या राहाचा मृत्यू झाला। 4 वर्षाच्या मिश्रीचाही दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला। त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, मात्र नंतर शंका आल्यानं मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवून दिले। उसका एफएसएल टेस्ट भी करवाया है, सारे फूड्स के सैंपल भी कलेक्ट किए हो गए। एएमसी को भी हमने रिक्वेस्ट किया था फूड सैंपल कलेक्ट करने के लिए, उन्होंने भी सैंपल कलेक्ट किया है। जो लड़की एक्सपायर्ड हो गई उसका विसरा रिपोर्ट और स्टूल्स और रिपोर्ट्स भी मतलब सैंपल लिया, वो रिपोर्ट्स भी आएंगे। उसके बाद ही आगे बताया जा सकता है कि उसमें क्या था। शंका आल्यानंतर चंदखेडातल्या स्मशानभूमीत दफन केलेला 3 महिन्याच्या राहाचा मृतदेह पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला। राहासह तिची 4 वर्षांची बहीण मिश्री हिचा सुद्धा मृत्यू झाला। त्यांचे आई वडील दोघेही रुग्णालयात दाखल आहेत। डोसा पीठ खराब असल्यानं ही वेळ आली अशी माहिती विमल प्रजापतीनं पोलिसांना दिली। मात्र अनेकांना हा दावा पटत नाहीये, कारण ज्या ठिकाणावरून या कुटुंबानं डोसा पीठ आणलं तिथून तेच 90 किलोपेक्षा जास्त पीठ लोक घेऊन गेले होते। उसके परिवार के सहमति से एजुकेटेड रजिस्टर को साथ में रख के पंचनामा करके उसकी डेड बॉडी को फॉरेंसिक टीम के लिए पूरे सम्मान के साथ बाहर निकाला गया है और उसको फॉरेंसिक टीम के लिए भेजा। प्रजापती कुटुंबानं डोशाच्या पिठाकडे संशयाचं बोट दाखवलंय। मात्र 3 महिन्यांची राहा डोसा कसा खाऊ शकेल? आईच्या दुधातून तिला विषबाधा झाली असेल तर आईची तब्येत अधिक गंभीर झाली असती अशी शंका उपस्थित होते। दुकानदार का पुलिस का इन्वेस्टिगेशन किया है, उसका स्टेटमेंट भी लिया, वहाँ से सीसीटीवी फुटेज भी ली, कब्जे लिए, उसके ऊपर भी तपास चालू है। उनका कहना है कि पर डे उनके यहाँ से 60 से 70 केजी के ऊपर खीरू वो डिस्ट्रीब्यूट होता है, परचेस होता है अलग अलग लोगों से। उनमें से किसी की तरफ से वो कंप्लेंट उन तक अभी तक नहीं पहुंची। पुलिस उस दिशा में भी तपास करेगी। विशेष म्हणजे 3 किलो पिठापैकी अवघं 300 ग्रॅम पीठ डोशासाठी वापरलं आणि उरलेलं पीठ खराब असल्याचं सांगत पत्नी भावनानं दुकानदाराला परत केलं। जिथून विमलनं पीठ घेतलं त्याच बॅचचं पीठ त्याच दिवशी 100 ते 125 ग्राहकांना विकलं होतं। मात्र त्यांच्यापैकी कुणाचीही कसलीही तक्रार नाही असं दुकानदारानं म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलंय। या चौघांना कोणी विष देण्याचा प्रयत्न केला की दुसरा काही प्रकार आहे याचाही शोध घेतला जातोय। रशिदी नामदार, पुढारी न्यूज।